हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 12 नोव्हेंबर वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी। कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी याला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं। तर ही एकादशी कार्तिकी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते। आषाढी एकादशीला विष्णुदेव हे निद्रा अवस्थेत जात असतात आणि पुन्हा ते या कार्तिकी एकादशीला निद्रेतून बाहेर पडत असतात। तर या शुभ मुहूर्तावरती तुलसी विवाहाला सुद्धा सुरुवात होते आणि त्यामुळे या दिवशी तुलसी विवाह हा सुद्धा पार पडत असतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शुभ कार्याला सुद्धा सुरुवात होत असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण या कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होत असते आणि म्हणूनच या दिवशी विष्णू उत्सव हा साजरा केला जातो। आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीला सुद्धा हजारो वारकरी हे पंढरपुराचं वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेत असतात। आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या एकादशीच्या दरम्यान चातुर्मास हा पाळला जातो। दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो आणि या कार्तिकी एकादशी पासून तुलसी विवाह समारंभाला सुद्धा सुरुवात होत असते। कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेच्या एकादशी पर्यंत तुळशीचा विवाह हा श्रीकृष्णाची लावण्याची पद्धत आहे। तुळशीचा विवाह केल्यामुळे कन्यादानाचे आपल्याला पुण्य फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं। कोणत्याही एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजनाशिवाय पूर्ण होत नाही आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा ही अवश्य केली जाते, तेव्हा आपलं व्रत पूर्ण होत असतं आणि म्हणूनच उद्या कार्तिकी एकादशीला आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे या कार्तिकी एकादशीला काय करावे किंवा काय करू नये 99% लोकांना हे माहिती नसतं आणि त्यांच्याकडनं कळत न कळत काही चूक होते। तर अशा कोणत्या नियमांचं पालन आपल्याला या उद्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्व आहे। भगवान विष्णूंना तुळस प्रिय असल्यामुळे तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं। तुळशी वाचून विष्णूंची पूजा ही व्यर्थ ठरते असं आपल्या पद्मपुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब हे जमिनीवरती पडले आणि त्या थेंबांपासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला। जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, पैसा येतो पण आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा एखाद्या वेगळ्या कारणामुळे आपल्या घरातनं निघून जात असेल, खर्च होत असेल, पैशाच्या अडचणी आपल्याला जाणवत असतील, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तर आपल्या घराला एखाद्या व्यक्तीने दोषही लावलेले असतात। एखाद्या व्यक्तीचा आपल्याला सतत त्रास होत असेल, जसं की शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल, पितृदोष असेल, तर यासारखे सर्व प्रकारचे दोष हे दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आणि महत्वाचा असा मानला जातो। तर हा उपाय तुम्हाला मी जो सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही उद्या संध्याकाळी सुद्धा केला तरीही चालेल। दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजाही करून घ्यायची आहे। भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच, तर त्या मूर्तीची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। यानंतर भगवान श्री हरिविष्णू यांना तुळशी पत्र आपल्याला अवश्य अर्पण करायचं आहे। एकादशी दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाहीत, म्हणून आदल्या दिवशी म्हणजे आजच तुम्हाला ही पानं तोडून ठेवायची आहेत। तुळशी पत्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे। देवघरामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता। सर्वप्रथम आपली तुळस ज्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे तर तिथली तुम्हाला स्वच्छता करून घ्यायची आहे। चुकून सुद्धा तिथे कचरा किंवा चप्पल आजूबाजूला ठेवू नका। तिथे तुम्हाला झाडू मारून पाणी टाकून तिथली जागा ही संपूर्णपणे स्वच्छ करायची आहे।
तुळशीजवळ तुम्हाला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं असतात तर त्याची रांगोळी काढायची आहे। त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे। तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे, तुळशीला स्पर्श करायचा नाही आणि आपल्याला साईडनं तुळशीची पूजा ही करायची आहे। कारण या दिवशी तुळशी माता आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि त्यामुळे या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून तुळशीला स्पर्श केला जात नाही। यानंतर आपल्याला तुळशीला एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे, ती म्हणजे चण्याची डाळ। चणा डाळ ही भगवान श्री हरिविष्णूंचं स्वरूप मानलं जातं। तर आपल्याला चण्याची डाळ जी आहे तर त्याचे काही दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे दाणे आपल्याला सर्वप्रथम आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने एक एक चण्याची डाळ ही हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुळशीला अर्पण करायचे आहे। पुन्हा तुम्हाला डाळीचा दुसरा दाणा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणतो तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। असं तुम्हाला 11 वेळेला हा मंत्र म्हणून 11 चण्याची डाळ जी आहे तर ती तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे। यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेला कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। कणकधारा स्तोत्र हे जे आहे तर ते माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल। मोबाईल वरती लावून द्यायचं आहे आणि अगदी शांत चित्तेने तुम्हाला ते श्रवण करायचं आहे। यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत। जी काही तुमची इच्छा असेल तर ती सुद्धा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला सांगायची आहे। तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे। अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही तो नक्की करून पहा। तर आता या दिवशी आपल्याला कोणती एक चूक जी आहे तर ती 99% लोक करत असतात। तर पहा, एकादशी तिथीला तुळशीला पाणी घातलं जात नाही, म्हणजे जल अर्पण केलं जात नाही, तुळशीची पानं तोडली जात नाहीत आणि तुळशीला स्पर्श सुद्धा केला जात नाही। तर या दिवशी बरेच लोक असं म्हणतात की आज एकादशी आहे, तुळशीला पाणी अर्पण करावं, तुळशीची पूजा करावी, पण पूर्णपणे आपल्याला तुळशीची पूजा ही कोरडी करायची असते। म्हणजे हळदी कुंकू तुम्ही अर्पण करू शकता, दिवा लावू शकता, पण तुळशीला जल हे अर्पण करू नका आणि स्पर्श सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचा नाहीये। आता कार्तिकी एकादशीला नक्की काय करावं तर या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे, ध्यान करून व्रताचा संकल्प करायचा आहे। जेव्हा आपण एखादं व्रत संकल्पयुक्त करतो तेव्हा त्या व्रताचं शीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी पितरांच्या नावानं सुद्धा काही वस्तूंचं दान हे करायचं आहे। त्यामुळे आपला प्रखर पितृदोष हा दूर होतो, पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना अभिषेक तुम्हाला करायचा आहे, साजूक तुपाचा दिवा लावून तुम्हाला त्यांची आरती करायची आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। श्री हरीचं भजन किंवा कीर्तन तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र आणि केळीचा नैवेद्य हा अवश्य अर्पण करायचा आहे। कारण तुळशी पत्राशिवाय आणि नैवेद्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते। तर केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो आणि म्हणूनच त्यांना केळीचा नैवेद्य हा अर्पण केला जातो। त्याचप्रमाणे या कार्तिकी एकादशीला काय करू नये, कोणत्या चुका करू नये आणि या दिवशी तुळशीचं पानं तोडू नका। प्रबोधिनी एकादशी म्हणजेच भगवान शालिग्राम आणि तुळशी माता यांचं लग्न होत असतं, तर अशा स्थितीमध्ये तुळशीला पाणी घालायचं नाहीये आणि तुळशीला आपल्याला टच करायचं नाही, म्हणजे स्पर्श सुद्धा करायचा नाहीये। त्याचबरोबर या दिवशी काही तामसिक गोष्टींचं सेवन तुम्ही करू नये। एकादशी दिवशी तुम्हाला सात्विक भोजन घ्यायचं आहे। जर तुमचा उपवास असेल तर या दिवशी तुम्ही साधं अन्न खावा। या दिवशी मांस मद्य आदी सेवन करू नये आणि या दिवशी तांदळाचं सेवन सुद्धा करू नका। तर एकादशीच्या दिवशी भाताचं सेवन करू नये असं मानलं जातं। तांदळाचं सेवन एकादशीच्या दिवशी केल्यामुळे माणसाला पुढच्या जन्मी रानटी प्राण्यांची योनी मिळते आणि यामुळे या दिवशी ही चूक तुम्हाला करायची नाहीये। तांदळाचं सेवन हे तुम्हाला करायचं नाहीये। या एकादशीच्या दिवशी घरामध्ये चुकून सुद्धा घेवड्याचं सेवन करू नका, त्यामुळे संतान पेढा निर्माण होते। त्याचप्रमाणे एकादशी दिवशी वादविवाद टाळा, घरामध्ये चुकून सुद्धा भांडण तंटा करू नका। बऱ्याच वेळेला आपल्याला राग येतो, तरी सुद्धा आपल्या भांडणावरती आणि आपल्या रागावरती आपल्याला कंट्रोल करायचा आहे, नाहीतर आपल्या घरातनं लक्ष्मी ही काढता पाय घेते आणि आयुष्यातनं कायमची ती निघून जाते। त्यामुळे आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। त्याचप्रमाणे या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, असं केल्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी क्रोधित होते। तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या तुळशीचा हा एक
उपाय करायचा आहे. तुळशीला ही एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे. ज्या काही तुम्हाला मी गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा जी चूक तुम्हाला मी सांगितलेली आहे तर ती अवश्य तुम्हाला टाळायची आहे. आणि एकादशी दिवशी आपल्याला काय करू नये किंवा काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.